आज मी तुम्हाला खूप अशी शिकण्यासारखी गुरु शिष्याची प्रेरणादायी कथा सांगणार आहे. एके दिवशी एक गुरुजी आपल्या शिष्यासह प्रवासाला निघाले. फिरत असताना तलावाजवळून जात असताना त्याला एक मच्छीमार नदीत जाळे टाकताना दिसला. हे सर्व पाहून शिष्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला अहिंसा परमो धर्मचा उपदेश करू लागला. पण कोळ्याने त्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा प्रकरण वाढले तेव्हा शिष्य आणि कोळी यांच्यात भांडण सुरू झाले. हे भांडण बघून त्यांच्या खूप पुढे गेलेले गुरुजी परत आले आणि त्यांनी शिष्याला आपल्या सोबत येण्यास सांगितले आणि शिष्याला घेऊन गेले. गुरुजी त्यांच्या शिष्याला म्हणाले, बेटा, आमच्यासारख्या संतांचे काम फक्त समजावून सांगणे आहे. देवाने आपल्याला शिक्षा करण्यासाठी पृथ्वीवर पाठवलेले नाही. शिष्याने विचारले, महाराज, ना अनेक शिक्षा लोकांना माहीत आहेत, ना आपल्या राज्याचा राजा अनेकांना शिक्षा करतो. मग त्याला शिक्षा कोण करणार? शिष्याच्या ह्या विधानाला उत्तर देताना गुरुजी म्हणाले, बेटा, तुम्ही निश्चिंत राहा. या जगात एक अलौकिक शक्ती अस्तित्वात आहे, जी यालाही शिक्षा देईल. त्या शक्तीची पोहोच सर्वत्र आहे. देवाची दृष्टी सर्वत्र आहे आणि तो सर्वत्र पोहोचतो. त्यामुळे आता या लढ्यात पडणे चुकीचे ठरेल, म्हणून या भांडणापासून दूर राहा. गुरुजींचे म्हणणे ऐकून शिष्य समाधानी झाला आणि त्यांच्यासोबत गेला. 3-4 वर्षांनी गुरुजी आणि शिष्य दोघेही त्याच तलावातून जात होते. आता शिष्यही पूर्वीची ती घटना विसरली होता. त्याच तलावाजवळ त्याने पाहिलं की एक जखमी साप खूप वेदनेने विव्हळत होता आणि त्याला हजारो मुंग्या ओरबाडत होत्या. शिष्याने हे दृश्य पाहिले आणि त्याला स्वतःला सावरता आले नाही. त्याचे हृदय दयेने वितळले. तो सापाला मुंग्यापासून वाचवायला जाणारच होता तेव्हा गुरुजींनी त्याचा हात धरून त्याला जाण्यास मनाई केली आणि म्हणाले, बेटा, त्याला त्याच्या कर्माची फळे भोगावी लागतील. जर तुम्ही त्याला आता थांबवण्याचा प्रयत्न केलात तर पुढच्या जन्मी ह्या बिचाऱ्याला असेच भोगावे लागेल, कारण एखाद्याच्या कर्माचे फळ त्याला भोगावेच लागते. शिष्याने गुरुजींना विचारले, गुरुजी, त्याने असे कोणते कृत्य केले आहे की तो ह्या संकटात अडकला आहे? गुरु महाराज म्हणाले, हा तोच कोळी आहे ज्याला तू याच ठिकाणी मासेमारी न करण्याचा सल्ला देत होतास आणि तो तुझ्याशी भांडत होता. ते मासे आता मुंग्या बनले आहेत. एवढंच? हे ऐकून शिष्य मोठ्या आश्चर्याने म्हणाला, गुरुजी, हा फार विचित्र न्याय आहे. गुरुजी म्हणाले, बेटा, स्वर्ग आणि नरकाची सर्व दृश्ये या जगात आहेत. प्रत्येक क्षणी तुम्ही देवाच्या न्यायाची उदाहरणे पाहू शकता. तुमची कृती शुभ असो वा अशुभ, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. म्हणूनच वेदांमध्ये भगवंताने उपदेश दिला आहे की तुम्ही केलेल्या कर्माचे सदैव स्मरण करा. जे केले आहे त्याचा विचार करत राहा, कारण याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. हे खरे आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण अनमोल आहे, म्हणूनच ते वाईट कर्माने वाया जाऊ देऊ नका. नेहमी चांगल्या कर्मांनी तुमचे पुण्य वाढवा, कारण तुमच्या चांगल्या कर्माचे फळ खूप आनंददायी असेल. याच्या उलटही तितकेच खरे आहे. एक दिवस तुम्हाला तुमच्या वाईट कर्माचे फळ वाईट मार्गाने भोगावे लागेल. म्हणून आपल्या कर्माकडे लक्ष द्या, कारण देव नेहमी न्याय करतो. रामकृष्ण हरी.